नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. एक मोठं मैदान होते आज मायने येते. एक नंबरचं बक्षीस आहे 1,00,000 रुपये. आणि आज टॉपचे नंदी आलेले आहेत मैदानामध्ये. सगळ्यांचा लाडका रुस्तम हिंद केसरीचा किताब ज्याच्या नावावरती असणारा आणि नवम हिंद केसरीचा किताब ज्याच्या नावावर असणारा असा हा देव आलेला आहे मैदानामध्ये. अर्थात बकासूर मैदानामध्ये आलेला आहे. आणि सगळ्यांचा लाडका जो आता महाराष्ट्रामध्ये जो फेमस झालाय आता थोड्याशा काही महिन्यातच, जो 200 फुटात जो बैलाला ओढत नेतो, 200 फुटात निकाल घेतो, निकालचा बादशाह तोंडावरती घेणारा पंचम हिंद केसरी सर्जा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. एक टॉपचा पैरा असणार या दोघांचा असं सांगण्यात येतंय की हे दोघेच पळणार आहेत एकत्र. सांगू शकत नाही नक्की कोण कोणावर पळणार आहे. बघूया. बुलढाणा एक्सप्रेस बब्या मैदानामध्ये आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरचा लखन, बब्या आणि लखन सांगतायत की हे दोघे पळणार आहेत. या दोघांचा पैरा आहे. बघूया आपण नक्की कोण पळतंय कोणावर. महान भारत केसरी हरण्या मैदानात दाखल झालेला आहे. माहित आहे तुम्हाला हरण्याचा काय पळ आहे. शिरसवडीची रायफल ही पण मैदानामध्ये दाखल झालेली आहे. घरणीकरांचा राजा गरिबाचा बैल हा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. कॉकटेल येईल का नाही सांगू शकत नाहीये. कॉकटेलची अजून अपडेट आलेली नाहीये. अजून तर दिसत नाही मैदानामध्ये कॉकटेल. बघूया आपण. आणि राजधानी एक्सप्रेस आपला बलमा उर्फ हरिण हे पण मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. टॉपचे पैरे आहेत आज. परत ना आलेला आहे. मथुर नाही आला. मथुर येणार नाहीये. मथुर हा एक 7-8 दिवसाच्या गॅपने पळतो. आता तो 2 दिवसापूर्वी पळालेला आहे, त्याच्यामुळे तो काय पळणार नाही. आता आलेलाच नाही मैदानामध्ये. आता राहिला एक टॉपचा बैल लक्षा, तो पण आलेला आहे मैदानामध्ये. लक्षा तो भिवघाट एक्सप्रेस वजीर मैदानात आलेला आहे. 22-11 पिस्टन पण आलेला आहे मैदानामध्ये. बघूया नक्की कोण मारेल आज एक नंबरचा मानकरी. बाकासूर सर्जा दोघे पळणार आहेत असं सांगण्यात येतंय, पण फिक्स पैरे अजून माहित नाहीयेत. ते मैदानात ज्यावेळेस गाडी ज्या बाकासूरची खाली जाईल पळायला त्यावेळेस समजेल की नक्की कोण कोणासोबत पळणार आहे. पण असा आनंदच आहे सर्जन बाकासूर जर पळाले तरी एकत्र. पण आज खरी लढत होणार आहे. आज बुलढाणकरांच्या आणबाण शान मैदानामध्ये आलेले आहे. त्याच्यासोबत मला वाटते लखन पळणार असं सांगण्यात येते. जर ही गाडी जर पळाली हमका सांगतो टॉप 2 मध्ये 1 ते 2 नंबर ती गाडी घेणार आहे. लिहून देतो तुम्हाला ही जर गाडी पळाली तर. परत ना आपला समर्थ बैल विठ्ठल नानांचा तो पण मैदानामध्ये आलेला आहे. बघूया समर्थचा पायरा कोणाबरोबर होतोय. पायरा काढून समजला नाही समर्थचा. कोणाचं एक चांगली लढत होणार आहे आज मैदानामध्ये. बघूया. व्हिडिओ जर नक्कीच आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.